आपण मेनस्ट्रीम हिंदीमध्ये ज्या लव्ह स्टोरी जर का अर्बन सेंट्रिक करायच्या म्हटलं तर त्या जरा फ्लॅशी असतात, थोड्याशा ओव्हर द टॉप असतात आणि तो एक वेगळा इकॉनॉमिक क्लास असतो त्या अर्बन लव्ह स्टोरीजमधला. सो मला तेव्हा सापडलं की मी त्या सीनचा इसेन्स शोधायला लागलो की जर का हा सीन या गोष्टीमध्ये आहे तर तो कशासाठी आहे. सो यू शुड बी व्हेरी माइंडफुल अबाउट टाईम यू आर स्पेंडिंग ऑन सेट. सो मला क्रिएटिव्ह तर भाग खूप नंतरचा, पण मला असं वाटतं की या गोष्टीच मला जास्त शिकायला मिळाल्या होत्या पहिल्या फिल्म सेटवर जेव्हा मी असिस्टंट होतो. आणि पण तेव्हा आम्ही एकमेकांना माणूस म्हणून इतके ओळखत होतो चांगले, किंवा एकमेकांच्या चॉईसेस आम्हाला एवढ्या व्यवस्थित माहिती होत्या. सो सेटवर बऱ्याचदा असं व्हायचं की मी एका टोकाला उभा आहे, निनाद दुसऱ्या टोकाला उभा आहे, मी ॲक्टरसोबत आहे, तो तिकडे काहीतरी कॅमेरा सेट करतोय आणि त्याला काहीतरी विचारायचं आहे, तो फक्त माझ्याकडे बघायचा, मी त्याला काहीतरी बघून फक्त सांगायचो आणि गोष्टी पुढं सरकायच्या. मित्रांनो नमस्कार. मीडिया आणि बरंच काहीमध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत. OTT म्हटलं की आपल्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर खूप साऱ्या वेबसिरीज येतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय घेऊन अनेकांनी खूप छान काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आज OTT प्लॅटफॉर्मवरती खूप चांगल्या सिरीज करणारा एक तरुण आणि खूप क्रिएटिव्ह माझा मित्र मंदार कुरुंदकर स्टुडिओमध्ये आला आहे. मी मंदारचं स्टुडिओमध्ये खूप स्वागत करतो. थँक्यू. आणि खूप दिवसापासून बोलायचं होतं तुझ्याबरोबर, तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. आज त्या मिळणार आहेत. यंगर जनरेशनला ह्या फील्डमध्ये येण्यासाठी एक दिग्दर्शक हा पर्स्पेक्टिव्ह त्यांना मिळावा आणि त्यांनी त्यातनं खूप साऱ्या गोष्टी शिकाव्यात अशी या पॉडकास्टमध्ये माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी तुझ्याशी गप्पा मारायच्यात. तू खूप साऱ्या सिरीज आत्ता OTT प्लॅटफॉर्म्सवरती केल्यात आत्तापर्यंत. तर तुझी जर्नी प्लस ह्या सगळ्या दिग्दर्शनाच्या मागे तुझा थॉट आणि काय स्किल्स मुलांनी ह्यातनं घ्याव्यात किंवा कुठलं नॉलेज त्यांना पाहिजे याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. क्रश्ड, त्यानंतर ये मेरी फॅमिली, प्लीज फाइंड अटॅच्ड आणि अशा अनेक सिरीज तू आत्तापर्यंत केल्यास, दिग्दर्शन केलंस त्याचं. तर तुझ्या या दिग्दर्शनामागे तुझा जो अनुभव आहे, ऑब्व्हियसली तू ह्याच्या आधी थिएटरमध्ये काम केलं असणार आहेस, तर आत्ताची जी रिसेंट कामं आहेत तुझी, तर ती कुठली चालू आहेत ह्या 3 व्यतिरिक्त? आता ह्या तर रिलीज झाल्या आहेत सगळ्या, तर रिसेंट कामं तू सांगशील? पहिला माझा जो शो होता तो MX प्लेअरसाठी गेला होता, वन्स अ इयर म्हणून. त्याच्यामध्ये निपुण आणि मृण्मयी हे दोघं जण लीड ॲक्टर्स होते. आणि तो फार तेव्हा OTT म्हणण्यापेक्षा वेबसिरीज हा प्रकार जस्ट सुरू झालेला होता. आणि माझा मित्र गौरव पत्की ज्याने लिहिलेलं होतं ते. सो तो शो करताना ते पुण्यामध्येच घडणारी गोष्ट होती. आम्ही दोघं जण, कारण मी आणि गौरव आपण पुण्यामधलेच असल्याबद्दल ती एक लव्ह स्टोरी होती 2 कॅरेक्टर्सची जी पुण्यामध्ये घडते. ते आम्हाला वाटलं होतं की करूयात. ती केली आणि त्याचं काय होईल, कसं होईल, कुठं रिलीज होणार याचा काहीच तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता. पण ते मग MX प्लेअरवर आलं. ते तेव्हा बघण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रीमियरला डाईस मीडियामधून काही आलेले होते काम करणारे, की ज्यांनी ते बघितलं. त्यांना ते काही इंटरेस्टिंग वाटलं तेव्हा. आणि जेव्हा त्यांना क्रश्ड हा शो करायचा होता, तो अगेन रोमॅन्समध्ये होता. Tier 2 लखनौमध्ये त्यांना ते न्यायचं होतं. आणि त्याचे जे क्रिएटर्स होते त्यांना असं वाटलं की कदाचित मी करू शकेन ते. आणि त्यांनी मग अप्रोच केला आणि मग तेव्हा मग त्यांच्यासोबत क्रश्ड, मग त्याच्यानंतर व्हॉट द फोक्स, प्लीज फाइंड अटॅच, आणि मग या गोष्टी एकामागे एक सुरू झाल्या. सो ते सुरुवातूनच येत होतं की एक गोष्ट जी मला आणि गौरवला वाटलं होतं की ही काय वेब फॉर्मॅटमधून और एपिसोडिक फॉर्मॅटमधून सांगू शकतो, काहीतरी इंटरेस्टिंग आम्हाला वाटत होती ती बनवताना. आणि त्याचं आम्हाला तेव्हा काहीच माहिती नव्हतं काय घडणार आहे. हे आम्ही केलं होतं 2018मध्ये. आणि मग त्याचं पोस्ट कोविड 2020मध्ये काहीतरी गोष्टींमध्ये त्याचं रूपांतरण व्हायला सुरुवात झाली. सो ते असं होतं की एक इच्छा आहे काहीतरी करून बघायची आणि त्या गोष्टीवर काहीतरी एक कन्व्हिक्शन होतं, ते केलं. आणि ती खूप लोकांपर्यंत पोहोचली का मला नाही वाटत ती तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचली, कारण की तेव्हा MX प्लेअर जस्ट नवीन होतं.
ती गोष्ट थोडीशी अनकन्व्हेन्शनल होती. मी आणि गौरव पहिल्यांदाच काहीतरी करत होतो, सो आमचा क्राफ्ट पण खूप तितकासा चांगला नव्हता. ते बऱ्यापैकी आम्ही त्यावेळेला जे आम्हाला बघायला किंवा वाचायला छान वाटते ते आम्ही करत होतो त्यावेळेला. पण त्याच्या आम्हाला बऱ्याच काय मेनी फोल्ड्समध्ये रिटर्न बाकीच्या कामांच्या थ्रू मिळाले. बरोबर, मस्त. ह्या सगळ्या वेब सिरीज मोस्टली सगळ्या हिंदी आहेत तुझ्या. बरोबर. तर हिंदी ऑडियन्स हा खूप डिस्ट्रीब्युटेड आहे तसं बघायला गेलं तर बरोबर. भारतामध्ये. तर हाऊ डू यू डिफरन्शिएट वन वेब सिरीज फ्रॉम अनदर वेब सिरीज, असा जर प्रश्न विचारला, म्हणजे कसं होतं की दिल्लीमध्ये राहणारा एक, मुंबईमध्ये राहणारा एक, मध्य प्रदेशमध्ये राहणारा एक, तर त्या वेब सिरीज तुला काय वाटतं की कुठल्या कुठल्या ऑडियन्सला तो वेब सिरीज टार्गेटेड होता असं आपण म्हणूया? वन्स इयर नंतर जेव्हा क्रश करायला घेतलं मी, त्याच्यामध्ये एक ऑलमोस्ट 2-1 वर्षाचा गॅप झालेला होता आणि वन्स इयर हा काइंड ऑफ अ पॅशन प्रोजेक्ट सारखा होता की आपली गोष्ट सांगायची होती. जेव्हा क्रश करायच्या वेळेला इट्स काइंड ऑफ अ कमिशन्ड वर्क, की एका प्लॅटफॉर्मने एका स्टुडिओला ते करायला दिले आणि त्या स्टुडिओने मला ती गोष्ट सांगण्यासाठी हायर केलेलं आहे. सो एक त्याच्यामध्ये चांगलं झालं होतं की ते करताना त्यांनी माझ्याकडून ट्रीटमेंट नोट मागवलेली होती, ओके. जे मला वन्स इयरच्या वेळेस कधीच करावं लागलं नव्हतं पिच करताना, कारण की ते आम्हीच करतोय, आम्हाला काहीतरी सांगायचं. इथं असं होतं की त्यांचा एक टोन आहे, तसं डिलिव्हर कोण करते असं ते बघत होते आणि मी त्याच्यामध्ये माझं ट्रीटमेंट नोट दिली होती त्यांना की मला अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स बघायला आवडतील, अशा पद्धतीचं म्युझिक असू शकेल, असं काहीतरी पेसिंग असू शकेल किंवा असं काही बॅकग्राऊंड मिळू शकेल का, अशा पद्धतीचं काही मी त्यांना एक ट्रीटमेंट नोट करून दिली होती, जी त्यांना वाटलं की ही योग्य आहे. सो माझ्यासाठी हा पहिला प्रकार होता की आपण स्वतःला डिरेक्टर म्हणून पिच करतोय एका कमिशन कामासाठी. आणि तेव्हा मग माझा हा जास्त होता की नक्की तुम्हाला गोष्ट काय पद्धतीने सांगायची आहे सांगा मला, मग मला तसं करता येईल. सो तेव्हा मला कळलं की त्यांना टियर 2 ऑडियन्स जास्त टॅप करायचा होता त्या गोष्टी थ्रू आणि फक्त त्याच्या असं नाही म्हणता येणार की फक्त तो टॅप करायचा होता, ती गोष्ट पण तशी होती. ती गोष्ट अशी होती की लखनौमधलं एक कॉन्व्हेंट स्कूल आहे, ज्याच्यातल्या 9वी-10वीतल्या मुलांची लव्ह स्टोरी आहे, पण ती आत्ताच्या काळातली पण नाही आहे, कारण की ते टियर 2 असल्याबद्दल ते आत्ताचं काय म्हणू आपण अर्बन काइंड ऑफ स्टोरी टेलिंग घ्यायचं नव्हतं. त्याच्यामध्ये गोष्ट किंवा ती लव्ह स्टोरी सुरू होते लायब्ररीमध्ये, पुस्तकांमध्ये एकमेकांना मेसेजेस लिहिले जातात की जे आपण ओल्ड स्कूल लव्ह जे म्हणू शकू त्या पद्धतीचं होतं. माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त सोपं होतं त्या गोष्टीला कनेक्ट करणं, त्याचा रिदम पकडणं आणि इमोशन्स पकडणं, कारण की आपण मेनस्ट्रीम हिंदीमध्ये ज्या लव्ह स्टोरी जर का अर्बन सेंट्रिक करायच्या म्हटलं तर त्या जरा फ्लॅशी असतात, थोड्याशा ओव्हर द टॉप असतात आणि तो एक वेगळा इकॉनॉमिक क्लास असतो त्या अर्बन लव्ह स्टोरीज मधला, ज्याला मी तोपर्यंत तरी एक्सपोज नव्हतो झालेलो. त्यामुळे माझ्यासाठी असं होतं की हे ज्या बॅकग्राऊंडचे मुलं येत आहेत, त्यांचे जे ॲस्पिरेशन्स असणार आहेत 9वी-10वीतल्या मुलांचे, ते मला जास्त समजणार आहेत. सो माझ्यासाठी हे सोपं आहे. सो मला ते पहिल्यांदा एक त्या गोष्टीतूनच ते एक मिळालेलं होतं की आपल्याला ही अशाच पद्धतीने एक सांगायची की जिथे शहरी रोमॅन्सचा त्याच्यावर थोपवायचा नाही भाग आणि डिसिजन्स बदलत जातात ना खूपच, म्हणजे कॉस्ट्युम्स पासून मेकअप पासून की ती मुलं साधी दिसणारी आहेत का खूप हाय फंडू दिसणारी आहेत, हे सगळं ते कुठल्या शहरातून येत आहेत आणि कुठल्या घरातून येत आहेत याच्यातून ते डिफाईन होत जातं. सो मला ते डिफाईन करणं जास्त सोपं होतं, कारण की ते बघितलेलं जग होतं तोपर्यंत. सो माझ्यासाठी पहिलं करताना ते सगळ्यात सोपं झालेली गोष्ट होती. पण हाऊ डिड यू देन मॅनेज युअर सेल्फ टू ब्रिंग वेब सिरीज ज्याच्यामध्ये टियर 1 मधली लोक होती? आणि कारण काय होतं, म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच वेळा कॅरेक्टर्स जेव्हा टियर 1 सिटीमधली किंवा काय म्हणूया रिच फॅमिलीजमधली असतात, त्यावेळेला त्यांच्या नातेसंबंधांमध्ये डिसिजन्स जे असतात किंवा एकमेकांबरोबरचे डायलॉग्स असतात ते कदाचित बदलत असतील. तर ते मॅनेज कसं केलंस तू? का तुझ्या रिसर्च बेस्ड गोष्टींमुळे तुला? नाही, रिसर्च बेस्ड नाही म्हणणार मी, कारण हे इमिजिएटली मी क्रस्ट केलं आणि माझं त्याचं पोस्ट संपते न संपते तोच मला डाईसकडूनच त्यांचा एक दुसरा शो होता व्हॉट द फोक्स नावाचा. सो तो मला त्यांनी सीझन 4 ऑफर केला तेव्हा, कारण की त्यांना क्रशसोबतचा माझा एक्सपिरियन्स चांगला होता आणि त्यांना असं वाटलं की हा पण जमेल व्यवस्थित. ते करताना हे थोडंसं एक प्रेशर होतं, कारण की व्हॉट द फोक्स हा त्यांचा यूट्यूबवरचा
मोस्ट वॉच्ड शो होता. त्याच्या आधी 3 सीझन आलेले होते. त्यातले सगळे कॅरेक्टर्स हे लोकांना खूप आवडलेले होते. त्यांनी 3 सीझनमध्ये एका अर्थाने त्यांनी एक अर्बन काय म्हणू कुटुंब व्यवस्था साधारणपणे 28 ते 30 वर्षाच्या कॅरेक्टर्सच्या गेजमधून ते बोलत होते त्याच्याबद्दल, की जे खूपच रिफ्रेशिंग होतं त्यावेळेला. ते डायलॉग्स आणि रायटिंग पण खूप त्यांचं सुंदर होतं. त्यामुळे जेव्हा सीझन 4 करायच्या वेळी तेव्हा माझ्यावर ते एक दडपण होतं तेव्हा, की हा एक लिगसी शो येतोय आपल्याकडे. आणि तू म्हणालास तसं होतं की एक तर ते हिंदीमधलं दुसरं काम होतं माझं. त्यात तो एकदम सडन स्विच होता की Tier 2 लहान मुलं, तिथून ते डायरेक्ट मुंबईमधलं एक अप्पर मिडल क्लास घर बघतोय आपण, आणि सगळेजण मोठे आहेत. तिथं आता लहान कोणी नाहीये. तिथलं सगळ्यात लहान कोणी असेल तर ते 27-28 वर्षाची एक मुलगी आहे. सो इथूनच सर्व वरचे आणि मग त्याच्यामध्ये बरेच काय काय होतं की पेरेंटिंगबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं, ॲडॉप्शन प्रोसेसबद्दल काय म्हणणं आहे. सो असं बरंच काय म्हणू ज्याला आपण डिनर टेबल डिस्कशन्स म्हणत नाही, असे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले होते. सो त्यामुळे त्यांना पण एक हँडल करणं आणि तो एक मुंबईतला अप्पर मिडल क्लास आपण जो त्यांनी एक टोनॅलिटी ठेवली आहे त्याला कन्सिस्टंट राहून करणं, हा पण एक त्यातला चॅलेंज होता माझ्यासाठी. पण ते मग खूप काय म्हणू जास्त जागरूकपणे त्या गोष्टी विचार कराव्या लागायच्या, की जेव्हा कुठला एखादा सीन वाचतोय सो त्याच्यामध्ये ते आधीपासून ते वाचतानापासून मला सतत विचार करावा लागायचा, की मग साधारणपणे त्या घरात काय गोष्टी असतील आत्ता. आधीचं तर दाखवलं त्यामुळे तर त्या कन्सिस्टन्सीमध्येच ते घर दिसत असेल. बरोबर. पण बाकी मग त्यांच्या फर्निचरच्या चॉईसेस काय आहेत, कॉस्ट्युम चॉईसेस काय आहेत, किंवा कधी त्यांचे आवाज वाढतील, त्यांचे जेव्हा एकमेकांसोबत वाद होतील, कधीपर्यंत ते सार्काझममध्ये एकमेकांना उत्तर देत असतील. सो ते जरा मला जास्त जागरूकपणे करावं लागलं. कारण की तसं कुटुंब माझ्या आजूबाजूला कधी नव्हतं किंवा मी तशा कुटुंबाचा कधी पार्ट नव्हतो. त्यामुळे टेकिंग दिस पॉईंट, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग ना, की आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपण पटकन कनेक्ट करू शकतो. पण तेच मला जर दुसऱ्या सोसायटीमधल्या लोकांशी कनेक्ट करायचं असेल तर मला माहितीच नसतं ना काय घडतंय काय नाही घडतंय. तर हा पॉईंट घेऊन एका दिग्दर्शकाला, म्हणजे समजा आज माझ्या मुलाला किंवा माझ्या मित्रांमधल्या काही जणांना दिग्दर्शनामध्ये यायची अशी त्यांची इच्छा असेल तर काय काय विचार करायला लागतात रे? म्हणजे किती गोष्टींचा विचार करायला लागतो असं? मला ना मी फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं नसल्यामुळे माझ्याकडे असे टूल्स नव्हते की साधारणपणे हे चेक पॉईंट्स आपण बघायला पाहिजेत किंवा या गोष्टींचा विचार केला तर मग साधारणपणे गोष्टी सापडत जातात. असं माझ्याकडे नसल्यामुळे मी ते दरवेळेस कामातूनच माझं ते काय टूल्स सापडत गेले किंवा जे काही आहेत ते शार्पन होत गेले. सो मला त्याच्यामध्ये एक ओव्हर द पिरियड असं जाणवलं की एक काम करताना असं आलं होतं की माझ्याकडे प्रेपचा काहीच दिवस नव्हते. अगदी 8 दिवसामध्ये मला लोकेशन रेकी पण करायची, कॉस्ट्युम सिलेक्शन पण करायचं आहे, सगळंच प्रेप करायचं आहे आणि 8 दिवसामध्ये फ्लोअरला यायचं आहे. माझ्याकडे पूर्ण स्क्रिप्ट वाचायलाही वेळ नव्हता. माझ्याकडे एक ब्रॉड स्ट्रोकमध्ये होतं की साधारणपणे हे 2 कॅरेक्टर आहेत, यांची गोष्ट आहे आणि हे मेजर प्लॉट पॉईंट्स आहेत त्याच्यातले. पण माझ्याकडे सीनमधले न्युअन्सेस काढण्यासाठीचा पण वेळ नव्हता त्याच्यात. मला तेव्हा असं होतं की साधारणपणे या लोकेशनवर असा सीन होणार आहे, असं करायचं आहे. सो त्या शोमध्ये मला सापडलेलं काय होतं की प्रत्येक सीन, काही आपण फिल्म घेतली किंवा शो घेतला, काही घेतलं, त्याने काय होतं की एकतर तो प्लॉटला पुढं नेणार असतो किंवा त्या माणसाची जी इनर जर्नी आहे त्याला वर किंवा खाली करणार असतो. सो मला तेव्हा सापडलं की मी त्या सीनचा इसेन्स शोधायला लागलो की जर का हा सीन या गोष्टीमध्ये आहे तर तो कशासाठी आहे, काय करतोय तो त्या प्लॉटला पुढं नेतोय का, त्या कॅरेक्टरबद्दल मला 4 गोष्टी नव्याने सांगतोय जे आत्तापर्यंत माहिती नाही, किंवा त्याच्या इनर जर्नीला तो काही एक डिसिजन घेऊन वर खाली करतोय का. कारण की मी तेवढ्याच अप्रोचने प्रत्येक सीनला जाऊ शकत होतो. अदरवाईज माझ्याकडे तो वेळच नव्हता. अख्ख्या स्क्रिप्टवर बसून मी काही माझे नोट्स काढू शकतोय. आणि तेव्हा मला हे सापडलं की हां, फक्त एवढं जरी आपण ठेवलं तरी पण त्या सीनबद्दल आणि त्या कॅरेक्टरला अप्रोच व्हायला खूप जास्त मदत होते. सो जर का मी मग नंतर पुढे ते जास्त सजगपणे वापरायला लागलो की प्रत्येक सीन, मग त्याच्यातून मला हे पण कळायला लागलं की हा सीन गरजेचा आहे का नाहीये. जर का हा काही व्हॅल्यू ॲडच करत नाहीये गोष्टीमध्ये किंवा कॅरेक्टरमध्ये, तर मग तो नसलेला पण बरं आहे की उगाच आपण आत्ता त्याला शूट करा, नंतर मग एडिटला गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अरे खूप लेंदी चालू आहे, काहीतरी कमी करता येईल का, आणि मग आपण ते शूट केलेलं काढतो. आणि ऑलरेडी मी
किंवा बरेच जण आता ज्या स्केलला काम करतात, यू कांट अफोर्ड की आता शूट करू आणि नंतर बघू टेबलवर एडिटला की काय करायचंय. सो मला वाटतं डिरेक्टर म्हणून जर का एवढं आपल्याला जरी सापडलं की हा एखादा सीन गोष्टीमध्ये काय परिणाम देतोय, तर मग ते त्या सीनला अप्रोच व्हायला आणि एकूण त्या गोष्टीमध्ये त्या सीनचं महत्त्व वाढवायला, किंवा आपण रायटरने लिहिताना तर त्याने काहीतरी स्टेक्स लिहून दिलेले ते अजून स्टेक्स वाढवायला, त्याची परिणामकारकता वाढवायला उपयोगाला होतं, जर का आपल्याला त्या सीनचं महत्त्व लक्षात आलं. सो मला असं वाटतं की ते एक पहिलं आहे. बाकीच्या 10 गोष्टी ऑडियन्स म्हणून मला असं वाटतं की त्यांना चालतं, की काय आता जर का आपण असं बसलो आणि या बॅकड्रॉपच्या ऐवजी दुसरा असेल, त्यांना फरक नाही पडणार आहे विशेष. हां, योग्य असेल तर तो एलिव्हेट होणार आहे. पण जर का तो मला डिरेक्टर म्हणून एखादा मुद्दा समजलाय ना त्या सीनचा, तर तो सीन जास्त इफेक्टिव्ह होतो. सो त्या सीन तुझं एक ग्रामर आणि एक प्रोसेस सेट केलीस, हो की जी विच वॉज मोर एक्सपिरियन्शियल. बरोबर. मला ते त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा गेलो तेव्हाच तिथे हे झालं. तुझी बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगची आहे, बरोबर, आणि इंजिनिअरिंगकडनं डायरेक्ट मीडिया फील्डमध्ये तू आलास, तर आधी तू काही नाटक आणि याचे प्रयोग केले असणार. हो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग संपल्यानंतर माझे शाळेतले काही मित्र आम्ही मिळून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक नाटकाचा आम्ही एक प्रयोग करायचो. मग त्याच्यामध्ये 2-3 एकांकिका असायच्या किंवा 1-2 अंकी नाटक होतं. एकदा मी विवेकानंदांवरचं 2 अंकी नाटक केलेलं होतं. सो असं काही ना काहीतरी केलेलं होतं, आणि ज्याच्यातून मला असं वाटलं की माझं काही तसंही नव्हतं झालेलं की इंजिनिअरिंग जॉबमध्ये मी बोर झालेलो आहे, की मला हे नव्हतं करायचं, अडकलो आहे असं नाही. माझं मस्त चालू होतं, मी एन्जॉय पण करत होतो. मला तेव्हा फक्त असं आलं की मला हे पण एक करून बघायचं आहे, जे कदाचित आत्ताच करता येईल. नाही जमलं मी परत इंजिनिअरिंगकडे जाईल. आणि म्हणून मग मी तेव्हा तो एक काय म्हणू लीप ऑफ फेथ घेतला तेव्हा. आणि तेव्हा मी ठरवतो 2 वर्षामध्ये जर का काही झालं तर गुड, 2 वर्षात घडत असतील गोष्टी तर अजून पुढे चांगल्या जमतील. नाही जमलं 2 वर्षात काही, परत येऊ. आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की त्या 2 वर्षात गौरवचं FTIचा कोर्स कंप्लीट झाला होता. आम्ही दोघांनी मिळून काहीतरी करायचा विचार केला, आणि मग त्याच्यातून वन्स अ इयर घडलं, आणि मग त्या 2 वर्षाने तो एक कॉन्फिडन्स दिला की आपल्याला थोडी समज आहे या गोष्टीची, आणि कदाचित फक्त समज नाही, ते कन्वर्ट पण होतंय. थोडं नशीब पण आहे आपल्यासोबत की ज्या गोष्टी आवडतात त्या कन्वर्ट होत आहेत, आणि ते सुरू झालं मग पुढे. मस्त. पण मग ह्या ह्याच्यात मला असा प्रश्न पडतो की जे यंगर जनरेशन आहे, की ज्यांना दिग्दर्शनात यावंसं वाटतंय, त्यांना तू काय सांगू, म्हणजे तुला काय सांगावंसं वाटतं की या सगळ्या बॅकग्राऊंडला, की माझं शिक्षण इंजिनिअरिंग आहे आणि मला जायचं ह्या क्षेत्रामध्ये, तर ॲज अ डिरेक्टर, नाव अ सक्सेसफुल डिरेक्टर, तुला ह्या सगळ्या मुलांना काय सांगावंसं वाटतं की शिक्षण आणि मग या क्षेत्रात यावं, का ह्याचंच एक शिक्षण घ्यावं आणि मग ह्या क्षेत्रात यावं, का ह्या क्षेत्रात येताना काय काय डोळ्यासमोर गोष्टी ठेवायला पाहिजेत त्यांनी? मला 2 गोष्टी नक्की वाटतं की एक शिक्षण असायला पाहिजे, एक इन जनरल, म्हणजे फक्त मीडिया फील्डचंच असं नाही, ते असेल तर जास्त चांगलं आहे. जे मला वाटतं की जे मला नाही घेता आलं त्याचे मला काही बॅकड्रॉप जाणवतात, आणि मला असं वाटतं की ते जर का मी घेतलं असतं तर कदाचित जास्त चांगला दृष्टिकोन माझा लवकर झाला असता. जे कदाचित मला एक 3-4 वर्षानंतर ज्या गोष्टी कळायला लागल्या त्या मला कदाचित आधीपासून माहिती असतात, किंवा तो दृष्टिकोन माझा लवकर तयार झाला असता. सो तो फॉर्मल एज्युकेशनचा तो भाग आहे. पण मला एक इन जनरल एज्युकेशनचा फायदा असा वाटतो की तुम्ही खूप वेगवेगळ्या जगातल्या लोकांना एक्सपोज होता, आणि तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जास्त काय म्हणू वैविध्यपूर्ण होत जातो. कारण की मी इंजिनिअरिंगबद्दल तर मला असं वाटतं की आता ऑलमोस्ट 70-80% लोक हे इंजिनिअरिंगच करत असतात आणि त्यानंतर काहीतरी वेगळंच करतात आयुष्यामध्ये. पण हे फक्त इंजिनिअरिंगसोबत प्रमाण जास्त का आहे? कारण की मला वाटतं की इंजिनिअरिंगच्या वेळेस तुम्ही खूप पद्धतीच्या लोकांना भेटता, खूप वेगवेगळ्या प्रोसेसमधून जाता, आणि दॅट हेल्प्स टू डेव्हलप युअर वर्ल्ड व्ह्यू. आणि तो फक्त वर्ल्ड व्ह्यूने स्वतःकडे बघण्याचा पण एक तुम्हाला हे मिळतो, आणि त्याचा फायदा नक्कीच होतो की तुम्ही जगामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटता, अशा जे तुमच्यासारखे नसतात, जे तुमचे व्ह्यूज चॅलेंज करतात, तुम्ही त्यांचे व्ह्यूज चॅलेंज करता, आणि ती खूप आदान-प्रदान होऊन थोडंसं एक रिच होतो आपण. सो त्यामुळे शिक्षणाचा हा फायदा आहेच आहे. कुठले म्हणजे मीडियामध्ये यायचं असेल नसेल तरी पण, आणि यायचं असेल तर मीडियाचं शिक्षण घेतलं काय न घेतलं काय, पण एक फॉर्मल एज्युकेशन, एक डिग्री जेव्हा तुम्ही घेतात ती फक्त एक पेपर नसून ते पेपर मिळण्यासाठी पर्यंत जितकी काही 3-5 वर्ष तुम्ही घालवली आहेत वेगवेगळ्या लोकांसोबत, ते तुम्हाला एक थोडे समृद्ध करतात. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केल्यानंतर याच्यामध्ये आलो तर तेव्हा
मी साधारणपणे काय 26-1 वर्षाचा झालेलो होतो. त्यामुळे मी जेव्हा कुठे असिस्ट करायला गेलो किंवा ॲड्सला असिस्ट करत होतो, तर तेव्हा ते असं जास्त भारावून जाणं होत नव्हतं माझ्याकडून. कारण की मला तेव्हा असं वाटत होतं की मी आधी जे काम करायचो त्याच्याऐवजी हे काम आहे, त्याच्याऐवजी हे काम एवढंच. मला असं ते वाटत नव्हतं. जे कदाचित मी जर का पर्सनली स्पीकिंग मी कदाचित 20-21 वर्षाचा असतो तर कदाचित मी जास्त भारावून गेलो असतो त्या गोष्टीला आणि मग त्याच्यातून काही हाताला लागण्याच्या ऐवजी फक्त भारावलो एवढंच माझं त्यातलं शिक्षण झालं असतं त्या सेटवर राहून पण, जे मी कदाचित त्याच्या पलीकडे जाऊन 4 गोष्टी वेगळ्या शिकू शकला. तू म्हणजे ऑब्जेक्टिव्हली गोष्टींकडे बघू शकतो सगळ्या ह्याच्यामध्ये. व्हेरी गुड. सो तुला ह्या मुलांसाठी काय सांगावं वाटतं की हाऊ शुड दे गो अहेड इन दिस फील्ड, असं तुला? मी खूपच सांभाळून आलो याच्यामध्ये. म्हणजे मला असं होतं की मी जॉब करत वर्षातून एकदाच नाटक करतोय माझ्या मित्रांसोबत. त्याच्यानंतर मग मी आणि गौरवने परत एकदा एक शॉर्ट फिल्म पहिल्यांदा आम्ही शॉर्ट फिल्म केली होती. आम्हाला एक काहीतरी वेगळं आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी खूप कमाल क्रिएटिव्ह करतोय, याच्यातून आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती. पण ते जेव्हा मी एडिटला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की अरे तुम्हाला शूटच्या वेळेस साऊंड पण रेकॉर्ड करायचा असतो, जो आम्ही केलेलाच नाही. म्हणजे आम्ही एवढे अज्ञानातून तेव्हा ते जे काय होतं पहिलं आमचं काम ते केलेलं होतं. तर मला वाटतं की हे करणं हे जास्त महत्त्वाचं. जर का तुम्हाला एज्युकेशन घेता येत असेल तर नथिंग लाईक इट. कारण की तिथं तुम्हाला फॉर्मली एज्युकेट केलं जाते बिफोर यू डू युअर फर्स्ट वर्क. पण जर का तसं शक्यता नसेल, तशी परिस्थिती नसेल तर स्वतः करण्यातून आपल्याला एक कळत जातं की आपण साधारणपणे कुठे चुकतोय आणि काय करायला पाहिजे हे न चुकण्यासाठी. सो त्यामुळे ते करत जाणं आणि थोडंसं मला वाटतं की ते 20 ते 25 वर्षाच्या आपण खूप इम्प्रेशनिस्ट असतो की आम्हाला हा डिरेक्टर आवडतो, सो मला त्याच्यासारखं करायचं. तर त्याचा एक चांगल्या पद्धतीने असा फायदा करून घेतला पाहिजे की जर का एखादा डिरेक्टर आवडतो आणि त्याने एखादी फिल्म केली आहे, सो आपल्याला तर तेवढी फिल्म करणं शक्य होत नसेल, सो आपण त्यातले 2 सीन करून बघितलेत आणि आपल्याला तसे करता येत आहेत का आणि नाही करता येत तर मग काय फरक आहे त्याच्यात त्याने केलेल्या कामात आणि आपल्या ह्याच्यात. त्याच्यामध्ये फक्त बजेट हा एक कन्स्ट्रेंट नसतो. म्हणजे बऱ्याचदा आत्ता तर ते इंटरनेटमुळे इंस्टाग्रामवर आपण बऱ्याचदा बघतो की कुठली तरी एक चांगली फिल्म येते ज्याचा ट्रेलर येतो आणि त्या आफ्रिकन मुलांनी सेम तो ट्रेलर रिक्रिएट केलेला असतो त्यांच्या अवेलेबल रिसोर्सेसमध्ये, पण तो पण तेवढाच इफेक्टिव्ह असतो की ज्याच्यामध्ये VFX नसतील कदाचित, पण तुम्हाला ती परिणामकारकता पॉवरफुल असतो तेवढा. सो तसं जरी केलं तरी आपल्याला त्याच्यातून 4 गोष्टी टेक्निकली शिकायला मिळतात की एखादा इफेक्ट जर का अचीव्ह करायचा आहे तर काय केल्याने. सो मला वाटतं की ते पण जर का असं असेल ना की यार माझ्याकडे गोष्ट नाही, मी कसं डिरेक्ट करू, मग तुला जे 2 सीन आवडलेत ते तू करून बघ तुझ्या मित्रांसोबत आणि त्याच्यातून मग तुला कळेल की ते तेवढं सोपं आहे का अवघड आहे किंवा ते दृश्य परिणाम अचीव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे. करेक्ट. गुड. म्हणजे हा पॉईंट खूप व्हॅलिड वाटतो मला बऱ्याच वेळा की जेवढे एक्सपेरिमेंट्स तुम्ही कराल तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये सफाईदारपणे काम करायला लागता. तुझा जर्नी एक्झॅक्टली ॲज अ डिरेक्टर म्हणून जो स्टार्ट झाला आणि तुला असं वाटलं की नाही आता मी डिरेक्शनच करणार आहे, तो पुण्यात झाला का मुंबईमध्ये झाला? नाही, हा पुण्यातच झाला. जेव्हा मी नाटकं करत होतो म्हटलं शाळेतल्या मित्रांसोबत, तर तेव्हा मी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या. एकदा मी लाईट्स ऑपरेट करून बघितले, मग कधी मी म्युझिक करून बघितलं. म्युझिक करणं म्हणजे मी स्टॉक म्युझिक घेऊनच आम्ही करत होतो ते करून बघितलं. मग तेव्हा मला प्रत्येक वेळेस लक्षात आलं की एक कोणीतरी आहे जो माझ्यापेक्षा हे बेटर करतोय. इतकंच की मला ते कळतंय काय पाहिजे, पण कोणाचा तरी लाईटमधला स्किल सेट माझ्यापेक्षा बेटर आहे, कोणाचा तरी म्युझिकमधला स्किल सेट माझ्यापेक्षा बेटर आहे. मग मी प्रोडक्शन पण बघायला लागलो की मग मला झालं की ठीक आहे मी लॉजिस्टिक्स बघतोय सगळ्या गोष्टीतले, जर का हे करणारं कोणी बेटर आहे असं. मग मी ते सगळ्या गोष्टी करत गेलो आणि मग मला एका पॉईंटला झालं की या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा काही काही लोक बेटर करतात, पण मला एकूण त्याचा परिणाम काय यावा किंवा काय टोनॅलिटी पाहिजे, काय ट्रीटमेंट पाहिजे, हे कदाचित मला जास्त करायला आवडतंय. आणि मग मी असं ठरवलं की ठीक आहे हे सगळे इंडिव्हिज्युअल टास्क करणारे आहेत माझ्या आजूबाजूला जे चांगले करतात, मी आता डिरेक्टर बनतो अशा ह्याच्यातून मी डिरेक्शनकडे. तू सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात केलीस त्यावेळेला त्या कामाचा परिणाम तुझ्या पुढच्या कामांवरती कितपत झाला? खूप. म्हणजे मला सेटवर आल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा एका मराठी फिल्मला असिस्ट केलं आणि तिथं साधारणपणे 150 वगैरे लोक त्या सेटवर, मोठी फिल्म होती ती, होते तिथे. आणि तेव्हा मला कळलं की
आपण जे गोष्टी ऐकत आलेलो असतो अशा नाही का फिल्म मॅगझिन्समध्ये वाचलेल्या, किंवा की डिरेक्टरचे कसे टँट्रम असतात, तो असं एक टोपी फेकून कट पॅकअप म्हणून निघून जातो आणि सगळे लोक बघत असतात. सो तेव्हा मला कळलं की ते एक दाखवलेला भाग वेगळा झाला, पण त्या एका माणसावर ते 150 लोक काम करायला काम आलेले करा तिथे. असं. Correct. त्यातला इकॉनॉमिक्सचा पार्ट वेगळा, प्रत्येकाला तुम्ही त्याच्या कामाचे पैसे देत आहेत आणि लोक पैशासाठी काम करतायचा भाग वेगळा, पण ते तुमच्यासाठी रोज उठून तिथे येतात आणि तुम्ही सांगाल ते काम फॉलो करतायत. करतायत. करेक्ट. सो तुम्ही अनप्रिपेअर्ड नाही असू शकत हम्म. त्या ठिकाणी. त्या 150 किंवा 100 किंवा वॉटर 50 लोकांचा जरी क्रू असेल तुमचा, राईट. त्या 50 लोकांसाठी तुम्ही अनप्रिपेअर्ड नाही असू शकत. तुम्ही खूप शिस्त असायला पाहिजे. तुमचं जर का कॉल टाईम ठरलेला आहे, मग तो काही का असेना, की 5चा असेल, रात्री 3चा असेल किंवा सकाळचा निवांत 8-9चा असेल, पण तुम्ही त्या कॉल टाईमला पोहोचलं पाहिजे. तुम्ही प्रिपेअर्ड आहात पूर्ण दिवसासाठी. करेक्ट. कारण की तिथे सगळे लोक तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रुव्हल मागायला येणार आहेत करेक्ट. आणि ते तुम्हाला विचारायला येणार आहेत, कारण की त्या सगळ्या लोकांमध्ये फक्त तुम्हीच एक आहात की ज्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि तुम्ही त्यांच्यावर चिडचिड नाही करू शकत की तुला एवढं नाही कळत का. त्याला कळत असतं, तो तुझ्या जागेवर असता करेक्ट. आणि त्याला ते कळूनही घ्यायचं नाहीये. त्याला त्याच्यात आनंद आहे. त्याला ते जे काम करतोय ते त्याला जास्त कळतं तुझ्यापेक्षा, त्यामुळे तो त्याच्यामध्ये आनंद येते आनंद करण्यात. आहे. सो त्यामुळे त्या लोकांना आपण आन्सरेबल आहोत. आपण प्रिपेअर्ड असायला पाहिजे, शिस्तीत पालन करायला पाहिजे आणि प्रोड्युसरचे खूप पैसे त्या प्रत्येक मिनिटावर आणि सेकंदावर खर्च होत असतात. करेक्ट. सो यू शुड बी व्हेरी माइंडफुल अबाउट टाईम यू आर स्पेंडिंग ऑन Correct. सेट. करेक्ट. सो मला क्रिएटिव्ह तर भाग खूप नंतरचा, पण मला असं वाटतं की या गोष्टीच मला जास्त शिकायला मिळाल्या होत्या पहिल्या फिल्म सेटवर जेव्हा मी असिस्टंट होतो. आणि मग त्याचे मला हे पण चांगले मिळाले की मला त्यामुळे जास्त हे पण होतं की वेळ वाया गेला नाही पाहिजे. सो ॲज अन असिस्टंट माझी जी काही कामं आहेत ती मी ती वेळेत त्या केली वेळेला पाहिजेत. असं नसलं पाहिजे की माझ्यामुळे 5 मिनिटं उशीर होतोय राईट. सेटवर, किंवा मला काहीतरी काम दिलेलं होतं आणि मी विसरलो आणि आता खोळंबा झालेला आहे कामाचा. हे नाही झालं पाहिजे. सो हे मला त्या पहिल्या फिल्म सेटवर खूप शिकायला मिळालं की जे एक अदरवाईज असं लोकांना वाटतं की लोक मजा करत असतात सेटवर. सो ती मजा नसते, ते खूप Correct. रिस्पॉन्सिबिलिटीचं काम असतं. इवन ॲज अन असिस्टंट डिरेक्टर हे Correct. म्हणजे त्याच्यात मला की मी जर का एक इंटर्न म्हणून असिस्टंट म्हणून गेलेलो आहे तिथे जर का मला एवढं प्रेशर असेल तर त्या डिरेक्टरला किती असेल? प्रेशर येत असेल. करेक्ट. आणि फक्त डिरेक्टर नाही, बाकीचे पण सर्व जे HODs आहेत. बरोबर. सो ते मला जबाबदारी काय असते ते मला त्या पहिल्या सेटवर लक्षात आलं. क्रिएटिव्हिटी आपण हळूहळू नंतर शिकत जातो. जे स्वतःला काहीतरी कळत असतं, कदाचित आपण डिसॅग्री करत असतो सेटवरच्या 4 गोष्टींना. राईट. आपण वाढतो तसं आपली टेस्ट इम्प्रूव्ह होत जाते आणि Correct. गोष्टी बदलतात. पण जबाबदारी काय असते हे पहिल्या सेटवर कळलं मला. जाणवतं. बऱ्याच वेळा शूट्समध्ये ना मी आता कमिंग टू दी ग्राउंड रियालिटी, शूटमध्ये आपल्याला अनेक डिपार्टमेंट्स तिथं काम करत असतात आणि ही ॲज अ टीम म्हणून काम करत असते. त्यात दिग्दर्शक हा इज द कॅप्टन ऑफ द शिप. तर त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन करायला लागतं. प्लस तो जो परफॉर्मन्स चाललेला असतो त्या ॲक्टर्सचा, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं आणि प्लस स्टोरी फ्लो. असं कधी होतं का रे की मी हे सगळं केलं आणि टेबलवर बसलो तर त्याचा इफेक्ट वेगळाच झाला आणि मी शूट केलं मनामध्ये एक ठेवलं आणि शूट केलं आणि टेबलवर बसल्यानंतर जो फ्लो होता तो थोडा ट्विक झाला किंवा बदलला आहे, असं कधी होतं हे खूपदा होतं. त्याला ऑप्शन नाही आहे काही. म्हणजे तू म्हणा असं सेटवर काम करणं तुमचा क्रिएटिव्हिटीचा पार्ट 50%. 50% तर ह्युमन मॅनेजमेंट आहे, की ते जे 50-100 लोक आहेत तिथे आणि त्या सगळ्यांसोबत कारण हे आपण काय म्हणू परत सब्जेक्टिव्ह आहे सगळं. मला काहीतरी दिसायला छान दिसतंय, दुसऱ्याला नाही वाटत. तिसऱ्याला वाटतं की अरे कदाचित हा कॉस्ट्युम चांगला वाटला असता. सो तुम्ही त्या सगळ्या लोकांसोबत कोऑर्डिनेट करताय, कम्युनिकेट करताय, तुम्हाला जे पाहिजे ते तिथे आणायचं आहे. असं पण आहे की कोणाला दुखवायचं नाही, कारण की सगळेजण ते चांगलं घडण्यासाठीच काम करतायत. इतकंच आहे की तुमचं काहीतरी मतं जुळत नाही आहेत, पण कोणाची इंटेन्शन्स रॉंग नसतात सेटवर. राईट. सो त्यामुळे ते सर्व मॅनेज करावं शकतं. असं म्हणतात की तुला कळत नाही जा असं, कारण की तो त्याला कळतं नाही कळत त्याच्या पलीकडे जाऊन तो मला यासाठी सजेस्ट करतो की शेवटी माझीच सिरीज किंवा माझा जो काही तो शॉट आहे तो चांगला दिसावा, यासाठीच त्याच इंटेन्शनने तो बोलतो. सो त्यामुळे सेटवर अर्धी एनर्जी तर यामध्येच असते. उरलेल्या अर्ध्याच्यामध्ये आपण हे करत असतो की अच्छा आता जे काही घडतंय फ्रेममध्ये ते कसं चांगलं घडतंय. आणि त्याच्यामध्ये मला पर्सनली जाणवलेला पहिला प्रॉब्लेम हा होता
की मी आधी फक्त ऍक्टर्सला बघत होतो. नंतर मग माझं हळूहळू झालं की तुम्ही ऍक्टर्सला बघताना इन जनरल पण फ्रेममध्ये काय घडतायत गोष्टी त्या पण बघायला पाहिजेत, कारण की फक्त ऍक्टर नाही आहेत त्याच्यामध्ये, अजून बॅकग्राऊंडमध्ये 10 गोष्टी घडतायत, फोकस कुठं जातोय का, हे जातोय का, हे पण आपल्याला सगळं बघावं लागतं. सो इतक्यात 10 गोष्टी जेव्हा तुम्ही बघत असता तेव्हा हे होतंच की ते बघतानाचं एक इम्प्रेशन आहे सेटवरचं, आणि जेव्हा एडिटला जातो तेव्हा असं होतं की तो स्टँड अलोन शॉट नाही बघत आपण, त्याला आधीचा एक सीन आलेला असतो, नंतरचा एक सीन आलेला असतो, त्याचा आधीचं एक म्युझिक येते, त्याचा कुठेतरी क्रिसेंट येत असतो किंवा लो पॉईंट येत असतो, आणि मग ते पुढे कुठेतरी नेणार असतं, आणि मग त्याच्यात वाटतं यार हे नाही बसत आहे आता बरोबर, हे चुकतंय. पण हे होतं, हे बऱ्याचदा होतं. तर प्रयत्न हाच असतो की हे वाटू नये एडिटला गेल्यानंतर, पण हे घडायची शक्यता पण तेवढीच असते, आणि ते काही काही शॉर्ट्सला किंवा काही काही सीनच्या वेळेस ते होतंच, त्याला काही करू नाही शकत. वेब सिरीज किंवा मालिका जेव्हा घडतात त्यावेळेला चॅनल हा क्रिएटिव्ह हेड असतो मोस्ट ऑफ द टाइम, किंवा चॅनलचा माणूस जो कोण, तर त्याच्याबरोबर तुला कोऑर्डिनेट करताना किंवा त्याच्याबरोबर त्याचे थॉट्स आणि तुझे थॉट्स हे एकत्र करताना कधी चॅलेंज येतो? चॅलेंज नाही म्हणणार मी, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मतभिन्नता असते. म्हणजे 2 व्यक्ती म्हटल्यानंतर प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा गेज वेगळा असतो, किंवा त्याला काय पाहिजे असतं, किंवा त्यामुळे माझं त्याच्यामध्ये एक सिम्पल काय राहतं की मी समोरच्याला रेफरन्सेस विचारतो त्याच्या शक्यतो, की तुम्ही साधारणपणे काय, जर का खूपच आतापर्यंत मी केलेलं कुठलं काम असं नाही की जे काही नोलांसारखं की नेव्हर सीन बिफोर, त्यामुळे त्याला तेवढं अवघड होत नाही की जर का आपण एखाद्या लव्ह स्टोरीबद्दल बोलतोय किंवा अर्बन लव्ह स्टोरी असतील किंवा फॅमिली शोबद्दल असेल, सो त्याचे रेफरन्सेस असतात लोकांच्या डोक्यात शक्यतो की हां अशा पद्धतीने करायचं, त्या पद्धतीने करायचं. सो एकदा तुम्हाला क्रिएटरचा POV लक्षात आला की त्याला साधारणपणे काय नाही द्यायचं, आणि मग त्यासाठी मला रेफरन्सेस जास्त डिस्कस करणं सोपं वाटतं, कारण की त्याने एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह क्लिअर होतो दोघांनाही, की हां काय ही दिशा तर ठरली, आता त्याच्यामध्ये नॅरो डाऊन करत जाऊ आपण, पण ॲटलिस्ट ती दिशा कळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सो मी त्यामुळे रेफरन्सेसमध्ये क्रिएटरसोबत शक्यतो बोलतो की साधारणपणे तुला कुठल्या स्पेसमध्ये यायचं आहे, काय रेफरन्स आहे तुझा, आणि मग त्याच्यानंतर डिफरन्सेस जे येतात ते मग त्याच्या डिटेलिंगमध्ये येतात, की साधारणपणे मग एक कॅरेक्टर काय पद्धतीने रिॲक्ट करेल, किंवा त्याचे इमोशनल स्पेसेस काय काय असतील, त्याचं दुसऱ्या कॅरेक्टरसोबतचं बॉन्डिंग किंवा डायनॅमिक्स काय असेल, हे डिटेलिंग जेव्हा येतात तिथे येतात. पण मला वाटतं की ते दॅट इज अगेन ऑल्सो शार्पनिंग, की तुम्ही जितके जास्त एकमेकांसोबत प्रॉब्लेम्स जरी असतील तरी ते जितके जास्त डिस्कस कराल, एका पॉईंटला ते काय असतं, वी ट्राय टू कन्व्हिन्स द अदर पर्सन. करेक्ट. सो समोरच्याचं जर का जास्त बरोबर असेल तर तो मला कन्व्हिन्स करेल, किंवा जर का माझं जास्त कन्व्हिक्शन असेल माझ्या थॉटवर तर मी त्याला कन्व्हिन्स करेल. सो ते त्या पॉईंटपर्यंत जाऊ देतो, पण हे होतं, आणि मला वाटतं हे इनिव्हिटेबल आहे. असं होणारच नाही की 2 माणसं बसलेत काहीतरी क्रिएट करायला आणि दोघं जण दरवेळेस म्हणतात हो अगदी हेच, असं नाहीच होणार आहे ते. कारण ह्या क्षेत्रामध्ये व्हेरिएशन्स खूप आहेत आणि व्हॅन्टेज पॉईंट्स पण खूप आहेत, की एकाला इकडनं बघताना वेगळं दिसतं तर तेच दुसऱ्याला दुसरीकडनं बघताना वेगळं दिसतं. तू एखाद्या वेब सिरीजच्या सेटवरती जाताना आधी काय होमवर्क करतोस, किंवा तुझा माइंडसेट तू कसा ठेवतोस आणि मग जातोस? मी मला एकतर आत्तापर्यंत जे झालेले आहेत ना ते खूप असे टाईट स्केड्युलिंग आणि बजेटिंगवरच होते. म्हणजे असं नाही म्हणणार की मला गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या मिळाल्या मला, पण त्याच्यामध्ये असं होतं पण मग आपल्याला एक साधारणपणे 2-2.5 तासात ते संपवावं लागेल, किंवा आजच्या एका दिवसामध्ये एवढ्या गोष्टी कव्हर कराव्या लागतील, असे काही त्याचे अशा त्या गोष्टी आल्या. सो त्यामुळे वॉट आय ऑलवेज प्रेफर, आणि त्याच्यामध्ये असं आलं की मी क्रस्टपासून सुरुवात केली, जे आम्ही लखनौमध्ये शूट केलेलं होतं, की असं नाही की अरे आज काहीतरी मिस झालं, एडिटला लक्षात आलं आणि मग आपण त्याच्यानंतर काहीतरी शूट करू शकतोय, हा स्कोपच नाहीये. तर त्यामुळे आम्ही एक मेथड घेतली होती की आजचं शूट संपलं की उद्या काय काय सीन होणार आहेत ते एकदा त्या ठिकाणी जाऊन ॲक्टरसोबत एकदा फक्त पटकन रिडिंग करून घेऊ तेवढ्या सीन्सचं, की जेणेकरून ॲक्टर्सला पण माहिती आहे की उद्या आपल्याला काय करायचंय, मला माहिती आहे मला काय करायचंय, माझ्या DOPला माहिती आहे काय करायचं, आणि सगळेजण एका पेजवर आहेत, आणि जर का कोणाची अगदीच क्रिएटिव्हिटी काहीतरी नव्याने आली तर ती आज रात्रीच माहिती आहे सगळ्यांना की उद्या क्रिएटिव्हली काय ॲड होणार आहे, ते उद्या सेटवर जाऊन ॲड नाही होणार आहे, की एकदम अननोन डेव्हिल काही येणार नाहीये, एवढं दर दिवसाच्या शूटनंतर एन्श्युअर करायला. आणि मला असं लक्षात आलं की ही प्रॅक्टिस मला जास्त हेल्पफुल आहे, की मग मला त्यातले मग आता पॉजेस, कारण की आता सगळ्यांना मी सांगून झाले की तुम्ही कुठून मूव्ह करायचंय, डायलॉग साधारणपणे काय घ्यायचं आहे काय नाही,
आता त्याच्यामधलं डिटेलिंग फक्त मला करायचं आहे आजच्या रात्रभरात किंवा उद्या सेटवर जाईपर्यंत. राईट. सो ही मेथड एक मला माहिती असलं तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सेटवर जातो तेव्हा मी फक्त मग त्यातल्या डिटेलिंगचा विचार करतोय, विचार कारण की करतो. ब्रॉड स्ट्रोकबद्दल सगळ्यांना माहिती झाली. माहिती असतं. दुसरं मी एक फॉलो करतो की प्रत्येक शोसाठी मी एक प्लेलिस्ट तयार करतो की कशाचे? त्या मूडसाठीची हां. गाण्यांची, बर. की काय आता क्रश जर का असेल तर ओल्ड स्कूल रोमॅन्स आहे तर मी साधारणपणे 90s मधल्या काही गाण्यांची की ज्याच्यामध्ये काय म्हणू, जसं पहिला नशा गाणे, हो. सो तशा पद्धतीच्या गाण्यांची मी मग त्याच्यामध्ये इमोशन्स पण मग वेगवेगळे असतील, फक्त प्रेमच असं नाही, पण एक साधारणपणे त्या शोमध्ये ज्या इमोशन्स कव्हर करतोय हो. त्या याची गाण्यांची मी एक प्लेलिस्ट केलेली असते. सुपर. सो सुपर. ते मला एक त्या झोनमध्ये जास्त ठेवायला मदत होते. मदत सो होते. सकाळी हॉटेलमधून निघालो किंवा घरून निघालो लोकेशनला जाईपर्यंत, सो त्याच्यामध्ये जी काही 5-6 गाणी ऐकून होतील ती ऐकायची, किंवा मग ती मी इन जनरल मला ती प्रेपमध्ये पण कामाला येतात, की सुपर. मी जर का काही रेफरन्सेस शोधत असेल, काही माझे नोट्स काढत असतील, तेव्हा पण मग ते एक बाजूला लावून ठेवलेले आहेत. सो जरा त्या झोनमध्ये जायला एक मदत होते. मदत होते. सो ती प्लेलिस्टची एक मदत घेतो मी मस्त. सेटवर जाताना. मस्त. ही खूपच भारी आयडिया आहे. हां, म्हणजे ती माझ्यासाठी आत्तापर्यंत Correct, वर्क correct. झालेली आहे Correct. त्याच्यात. कारण की मी जास्तीत जास्त जे शो केलेत ते जर का बघशील, क्रशचे 4 सीझन, ये मेरी फॅमिली आणि आत्ता आग्रा अफेअर, हे 6 UP बेस्ड आहेत, आहेत. की जिथं माझा फक्त शूटसाठीचा संबंध राहिला आहे, किंवा जे माझे काही क्रिएटर्स आहेत ते त्यांचं लहानपण तिथलं आहे. बरोबर. सो त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून ज्या गोष्टी मिळतात ते. पण अशा वेळेस तो एक माहोल पण जरा डोक्यात क्रिएट Correct. राहण्यासाठी त्या गाण्यांची जरा मदत होते. होते मग. मस्त. मस्त. अशा पद्धतीच्या वेबसिरीज तयार करताना की वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी तू या सगळ्या वेबसिरीज करतोस, तर ते इमोशनल कॅलिब्रेशन आपण म्हणतो ना, ते कसं करतोस? म्हणजे म्युझिक हा एक पार्ट झाला, पण त्या प्रेक्षकांना काय हवं आहे ह्या दृष्टीने तू अजून काही वेगळी मेहनत घेतोस का? सो काही काही वेळेस असं वाटतं की अरे हे का लिहिलेलं आहे, किंवा हे असं का बोलतोय, आणि तेव्हा मग त्या रायटरला, रादर दॅन डिसमिसिंग दॅट सीन ऑर दॅट काइंड ऑफ अप्रोच, ते रायटरला जर का विचारलं तर मला ते जास्त क्लिअर होतं की अच्छा, की हा कॅरेक्टर असा तुला अपेक्षित आहे, माझं रिडिंग असं होतं, पण ठीक आहे तुला असं अपेक्षित आहे, आता मी पूर्ण या गोष्टीला त्या POVने बघेन, मग कदाचित मला तो वेगळ्या पद्धतीने सापडेल. सो तू जे विचारत होता की त्या इमोशन्सबद्दलचं, सो ते मला रायटरसोबत बोलून जास्त क्लिअर होतं, की असं ते होऊ नाही शकत की रायटर्सने लिहिलेलं आहे आणि मी त्यांना विचारतच नाही की ते असं का लिहिलंय, राईट. आणि मी माझ्याच पद्धतीने ते घेऊन जातोय. तसं Right. गेलो तर मग तो फियास्को होणार. पण ते का तसं लिहिलेलं आहे, कशासाठी, सो तो रायटरसोबतचा डायलॉग हा जास्त महत्त्वाचा राहतो. आणि मला ते इन जनरलच असं वाटतं की सगळ्यांसोबतचा एक तो डायलॉग जितका जास्त असेल तितकं ते आपल्याला कळतं की जर का कोणी एखादा ॲडिशन सांगत असेल काही, तर तो का सांगतोय हे कळायला त्याची मदत होते. अदरवाईज ते समजून न घेता फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गोष्टी बघितल्या तर त्या ना व्हॅल्यू ॲड करतात, ना त्या माणसाला पण त्याचं काही व्हॅलिडेशन देतात. सो त्यामुळे तो एक डायलॉग हा त्यातला बेसिक राहतो, की जेव्हा वेगवेगळ्या स्पेसेसमधल्या आहे, सो तो रायटर हे माझ्यासाठी पण तेवढे महत्त्वाचे राहतात, की त्यांनी एखादी गोष्ट तशी लिहिली तर का लिहिली. गुड गुड. ह्या सगळ्या सेट्सवरती खूप सारी मंडळी असतात. सिनेमॅटोग्राफर असतो किंवा कला दिग्दर्शक असतो, इवन कलाकारसुद्धा असतात. तर ह्यांच्याशी सुसंवाद साधावा लागतो, त्याच्याशिवाय हे काही कामं घडत नाहीत. तर तू मनामध्ये काय ठेवून ते ह्या सगळ्यांबरोबर बोलत असतोस की जेणेकरून ती जी आपली कामाची गती आहे ती कॉन्स्टंट राहील आणि काम पुढे सरकत राहील आणि एनर्जीही तेवढीच राहील? सेम अगेन डायलॉगच मला त्यातलं वाटतं, कारण की मी तू जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न आणि करतो. बोलणं म्हणजे मी कामाच्या व्यतिरिक्त पण त्या माणसांसोबत जास्त बोलणं ठेवत असतो त्यावेळेस, कारण की जितका मला तो माणूस म्हणून कळेल तितकं मग मला त्यातलं काम म्हणून पण त्याचा उपयोग होतो, कारण की त्याला पण मी तितका कळतो. असं नाही की मलाच फक्त त्याला समजून घ्यायचंय. राईट. तो जितका माझ्याशी बोलतो तितका त्याला पण कळतो की मी काय पद्धतीने विचार करतो, साधारणपणे मला काय गोष्टी आवडतात बघायला, आणि मग तो त्या पद्धतीच्या जर का आपण आर्ट डिरेक्टर जरी म्हटलं ते DOP सोबत तर खूपच बोलावं लागतं, पण आपण आर्ट डिरेक्टर जरी म्हटलं तर त्याला जरी सांगितले साधारणपणे की त्याला या
प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त जरी माझ्या काही आवडीनिवडी वेगळ्या पद्धतीने कळल्या तरी त्याला कळतं की साधारणपणे काय टेस्ट आहे या डिरेक्टरची, त्याला काय पद्धतीचे व्हिज्युअल्समध्ये आपल्याला गोष्टी द्यायच्या आहेत, त्याचे रेफरन्सिंग काय आहेत हे त्याला कळायला मदत होते. आणि मग ऑनसेटवरची जी बरीचशी भांडणं असतात की एवढं कळत नाही का, सो ते त्याला आधीच कळलेलं असतं की हा माणूस काय आहे किंवा टेस्ट काय आहे. हां, माझ्या DOP सोबतचं तर मी खूप जास्त म्हणजे मला असं होतं की मी जर का त्या DOP सोबत माणूस म्हणून वाईब नसेल करू शकत तर मग माझ्यासाठी ते काम करणं अवघड होतं. कारण मी अगेन तुला म्हटलं की मी तसं शिक्षण न घेतल्याबद्दल माझ्याकडे तसे काय म्हणू ती अस्त्र नाही आहेत की जे मी त्या टर्मिनॉलॉजीमध्ये बोलू शकेन एक्झॅक्टली. मी अजून पण ते करतोय नीट की DOPची जी लँग्वेज आहे ती मला आत्मसात झाली पाहिजे जेणेकरून आमचं सिमलेस कॉन्व्हर्सेशन होऊ शकेल. पण मग त्यामुळं माझा त्याच्यावरचा दुसरा पर्याय हाच असतो की त्याला माझ्या आवडी माहिती असाव्यात. मला कुठले शॉर्ट्स पर्टिक्युलरली काही आवडलेत, काय ट्रीटमेंट मला आवडते, त्याला काय आवडते. सो ते ट्युनिंग हळूहळू तू करतो. हां, सो ट्युनिंग हाच मला, कारण मी तुला म्हटलं होतं की ते एवढे 50-150 लोक आहेत. तुम्ही जितके वेल ट्यून्ड असाल, म्हणजे निनाद सोबतच मी प्लीज फाइंड अटॅच शो केला होता. तो आमचा पहिला शो होता एकत्र काम केलेला आणि त्याच्यामध्ये आम्हाला बिलकुलच प्रेप टाईम नव्हता. मी मगाशी म्हटलं होतं 7-8 दिवसाचं जे होतं ते. पण तेव्हा आम्ही एकमेकांना माणूस म्हणून इतके ओळखत होतो चांगले किंवा एकमेकांच्या चॉईसेस आम्हाला एवढ्या व्यवस्थित माहिती होत्या. सो सेटवर बऱ्याचदा असं व्हायचं की मी एका टोकाला उभा आहे, निनाद दुसऱ्या टोकाला उभा आहे. मी ॲक्टरसोबत आहे, तो तिकडे काहीतरी कॅमेरा सेट करतोय आणि त्याला काहीतरी विचारायचं आहे. तो फक्त माझ्याकडे बघायचा, मी त्याला काहीतरी बघून फक्त सांगायचो आणि गोष्टी पुढं सरकायच्या. आम्हाला एकमेकांना अजिबात डिस्कस नाही करावं लागले सेटवर, कारण की दोघांना एकमेकांचं टेस्ट माहिती आहे, एखाद्या सीनकडे बघण्याचा अप्रोच माहिती आहे. सो त्यामुळे त्यालाही माहिती आहे की हा सीन जर का घडतोय तर मंदार हा कसा बघतोय आणि मलाही माहिती आहे की तो पण कसा बघतोय. आणि आमच्या दोघांना ते माहिती आहे की हा आपण दोघं जण एकदम ऑफ नाही जात आहेत. तिथं जे काही थोडंसं ट्युनिंग करायचं असेल तेवढं करू, पण मेजरली सेम याच्यावर आहोत. सो त्याचा खूप फायदा होतो की जिथे तुम्हाला फार फास्ट मुव्हिंग ठिकाणी जेव्हा कन्सिस्टंटली काम करते आणि ट्युनिंग जमून जातं त्यावेळेला एकमेकांना माहिती असतं. बरोबर. परफेक्ट. छोट्या गोष्टींचं सिनेमॅटिक भान OTT साठी काम करताना ते कितपत शक्य होतं? हां, अरे हे इंटरेस्टिंग आहे. हे मला पहिल्यांदा नव्हतं कळत. म्हणजे आपण सगळे फिल्म बघत मोठे आलो, म्हणजे मला वाटते आत्ताचे जे आहेत ते तरी वेब शोजला एक्सपोज बऱ्यापैकी सुरुवातीच्या काळापासून आहेत. आपल्या बाबतीत असं की आपण काम करायला लागल्यानंतर वेब शोज म्हणून आपण गोष्टी बघायला लागलो. त्यांचं एक ग्रामर वेगळं आहे आणि आपल्याकडचं टेलिव्हिजन हे खूपच वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यामुळे आपण ते तर कधीच ॲस्पायरच नाही आलो की त्या पद्धतीचं ग्रामर शिकावं किंवा याच्यासाठी. पण फिल्म बघताना ते आपण असं थिएटरमध्येच बघतोय, खूपच मोठ्या पडद्यावर बघतोय आणि मग त्याचे एक एक्स्ट्रा वाईड शॉट जे असतात ते बघायला आवडतं आणि ते सगळं. पण जेव्हा ते OTTला येत आणि मी जेव्हा Amazon मिनी TV साठी करायला सुरुवात केलं तर तेव्हा ते तर फक्त मोबाईल डिव्हाइससाठीच होता प्लॅटफॉर्म. सो ते एक समजून घ्यायला मला वेळ लागला की स्क्रीन छोटी आहे, तू किती वाईड लावला तर सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या दिसणार आहेत आणि त्या माध्यमाला काय रिक्वायर्ड आहे हे समजून मग त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घेऊ शकतो की काय जास्त कॉन्ट्रास्टमध्ये शूट करतोय की ज्याने एक वेगळा त्या सीनचा परिणाम होईल किंवा लो अँगलच काही घेतलं मीडिया बदलल्यामुळे. हां, सो ते एक मीडियम बदलल्यामुळे ते एक समजायला थोडा वेळ लागला होता की जे कारण की थिएटरमधल्या ज्या काही गोष्टी आपल्याला आवडलेल्या असतात त्या फॅसिनेटिंग असतात आणि आपल्याला, मी मगाशी म्हणतो असं की मला पण ते करायचंय असं म्हणून आपण काही काही ठिकाणी करून बघतो, पण ते याला सुटेबल होईलच असं नाहीये. त्या डिव्हाइसवर त्या गोष्टी छोट्या दिसणार आणि मग त्याची परिणामकारकता कमी होणार. सो ते एक बॅलन्स करावा लागतो की हे आवडतं मला पण हे याच्यासाठी नाहीये, हे जेव्हा मोठ्या स्क्रीनसाठी कळेल तेव्हा करूयात. या स्क्रीनवर कशाने त्याची परिणामकारकता वाढणार आहे ते केलेलं बेटर आहे. म्हणजे यासाठी आग्रा अफेअरचं मी की आग्रा अफेअर करताना आम्ही आग्रामध्ये जाऊन खूप कमी दिवस शूट करणार होतो, पण तेव्हा मी एन्श्युअर केलं की जे काय आमचं एक्सटिरियर असणार आहे माझ्या बॅकड्रॉपमध्ये मला इधर रेड फोर्ट दिसत असेल किंवा ताजमहल दिसत असेल आणि मग त्याने ते एकदमच ग्रँजर वाढतं त्या गोष्टींचं की मग तुम्ही त्या आग्र्यात आहात हे वाटतं. जर का ते नसाल दाखवणार मग ते कुठल्या पण एका नॉर्मल शहराची गच्ची आहे असा फील येणार आहे त्याला. मी जातोच आहे, देन आय शुड एन्श्युअर की ते आहे. किंवा क्रस्टमध्ये असं होतं की सीझन 1 करताना मी कोविडमध्ये होतो आणि तिकडे
ते हे होता लॉकडाऊन कर्फ्यू, हम्म. रात्री 10 नंतर रस्त्यावर असलं Correct. नाही पाहिजे वगैरे ते सगळं होतं. सो एक संध्याकाळचा सीन करायचा होता आम्हाला. पण लॉजिस्टिकली प्रोड्युसर आम्हाला सांगत होते, की "अरे अंधार होईल, तुला लाइटिंगला वेळ लागणार. आम्हाला 8 वाजायच्या आत ते सर्व बंद काढायचं करायचं आहे. होतं. ते कसं करणार, हे करणार." पण मी जरा अडून राहिलो. मी म्हटलं, "तुम्ही मला वेळ सांगा किती आहे? त्या वेळेमध्ये करू आपण. पण मला पाहिजे." तिथं रुमी दरवाजा आणि बडा इमामबाडा म्हणून आयकॉनिक वास्तू आहेत तिथल्या त्या दोन्ही लखनौमधल्या. मी म्हटलं, "मला इथंच करायचं आहे, रात्रीचाच करायचा आहे." आणि त्यांनी सांगितलं 2 तासच मिळणार आहे. मग मी म्हटलं ठीक आहे. अंधार व्हायला वेळ लागेपर्यंत डी-ओ-पीला म्हटलं तू तुझं लाइटिंग कर. तोपर्यंत मी ॲक्टर्सकडून रिहर्सल करून घेतली 5-5 वेळेस. त्यांना सांगितलं की काय इम्पॉर्टंट आहे बाबा, 2 सीन करायचे आहेत. एकेका तासात एक सीन संपला पाहिजे आपला. कारण की आपल्याकडे वेळ नाही आहे आणि याने तुमचाच सीन चांगला होणार आहे. जर का तुम्हाला बॅकड्रॉपमध्ये हे दिसणार असेल तर. अदरवाईज मी गार्डनमध्ये बसून तुम्हाला दिवसाचा शूट करेन, तुम्हाला पण आवडणार आहे का? सो मी जरा त्यांना अशा पद्धतीने आधी 2 तास सराव करून घेतला. मग त्यांना पण स्टेक्स समजावून सांगितले. डी-ओ-पीला सांगितलं की तू थोडंसं 19-20 लाइटिंग कर चालेल वेळेच्या हिशोबाने. पण मेन आपल्याला तो बॅकड्रॉप कव्हर करायचा आहे. जर असं नाही झालं पाहिजे की तो खूप लाइटिंग सुंदर करण्याच्या नादात आपल्याला शूटिंगसाठी वेळच कमी मिळालेला आहे. सो ते असं सगळ्यांना मॅनेज करून मग त्या 2 तासात मी ते 2 सीन शूट केले. आणि मग मला त्याच्यामध्ये असं होतं की हा तर मी लखनौमध्ये आलेलो आणि मी लखनौ दाखवतोय. त्याच्यामध्ये मला मग तो सिनेमॅटिक जो तू म्हणालास की तो मग ते एकदा बडा इमामबाडा पण दिसतोय, एकदा तो रुमी दरवाजा पण दिसतोय, की जेणेकरून तुम्ही ते व्हिज्युअली रेफरन्सेस ॲड करू शकता Correct. त्याच्यामध्ये. जर का अदरवाईज ते मग नॉर्मल कुठल्या गार्डनमध्ये केलं असतं काहीच त्याला सिनेमॅटिक पणा आला नसता. राईट राईट. मस्त मस्त. कुठले डिरेक्टर्स तू सजेस्ट करशील की ह्या मुलांनी ह्या डिरेक्टर लोकांचं काम जरूर बघावं? प्रत्येकाच्या तुम्हाला काय पद्धतीच्या फिल्म्स आवडतात त्याच्यावरच आहे आणि मला वाटतं की मग ज्या पद्धतीच्या फिल्म्स आवडतात त्यातले जे तुम्हाला डिरेक्टर आवडतात. मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला जर का कुठला पण एखादी फिल्म आवडली, त्यातले 2 सीन तुम्ही रिक्रिएट करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला हे करायला आवडतंय का? काही गोष्टी अशा असतात की बघायला आवडतात, वाचायला आवडतात, करायला नाही आवडत. नाही आवडत. करायला आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणजे लोकांना स्लाइस ऑफ लाईफ बघायला आवडतं काही जणांना, काही जणांना ते करायला आवडतं. पण जेव्हा ते उलटं पण असतं, की जेव्हा बघायची वेळ येते तेव्हा ते करणाऱ्यांना काहीतरी जास्त ड्रामॅटिक बघायचं असतं किंवा जे ड्रामॅटिक करत असतात त्यांना असं होतं मी तेच करतो, मी काहीतरी वेगळं बघतो. त्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टी बघायला आवडतात त्यातले वेगवेगळे डिरेक्टर बघत जाण्यात येते. पण मला आपल्याकडच्या असं वाटतं की मणिरत्नम हा सगळ्यांनी बघावा, की त्यांचे जे रेंज ऑफ फिल्म्स आहेत त्या इतक्या वेगवेगळ्या आहेत आणि ते गेले 40-45 वर्ष फिल्म्स करतायत. सो त्यामुळे ते एकतर एवढी रेंज म्हणून आणि काय म्हणू कंटेम्पररी राहिलेले आहेत ते दरवेळेस. करेक्ट. त्यांनी 80मध्ये पण 80च्या काळातला केलेला आहे. जेव्हा मी शाळा संपत होती तेव्हा त्यांनी साथियासारखे जे त्यांचे ओरिजिनल तमिळ फिल्म आहेत ते त्या तेही काळातले केलेले कंटेम्पररी करत आणि रिसेंटमध्ये प्री कोविडचा त्यांचा ओके जानू हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांवरचा एक त्यांचा स्वतःचा टेक जो होता. सो तो ते सतत एक कंटेम्पररी पण करत आलेत. ॲट द सेम टाईम त्यांनी ते ज्या काळामधून येतात त्यातले ते ड्रामॅटिक्स व्हॅल्यू पण ठेवत आलेले आहेत. म्हणजे जसा गुरु असेल किंवा आत्ताचा त्यांचा PS1 असेल. सो याच्यात त्यांनी तुम्हाला ती कंटेम्पररी जरी ते करत असतील पॅरलली तरी पण ते एक हार्डकोर ड्रामा पण त्यांना कमालीचा कळतो किंवा त्यांनी 90sमध्ये जे बॉम्बे, दिलसे आणि रोजा केलेले आहेत तर ते महान प्रकारे त्यांचं फक्त त्या 3 फिल्म पण. त्यामुळे मला मणिरत्नम तर असं वाटतं की सगळ्यांनी बघायलाच पाहिजेत मणिरत्नमच्या सगळ्या फिल्म्स. आणि दुसरं असं होतं की हॉलिवूडच्या फिल्म्स आहेत कमाल आणि ते खूपच भारी भारी डिरेक्टर्स आहेत. पण आपल्या इकडचे सोशो इकॉनॉमिकल कॉन्टेक्स्टमधून काहीतरी म्हणणं आणि ते प्रीची न वाटता म्हणजे या ज्या 90sमधल्या 3 फिल्म्स आहेत त्यांच्या की जे त्यांनी त्या काळातल्या सोशल ह्याच्यावर त्यांनी कमेंट्री केलेली आहे एका अर्थाने. पण ॲट द सेम टाईम स्टोरी टेलिंग हा त्यांचा कोर राहिलेला आहे. हे त्यांचे सर्व सबटेक्स्ट आणि न्यूअन्सेस राहिले ज्याच्याबद्दल त्यांना म्हणायचे. त्याच्यामध्ये कुठं ते असं हे नाही म्हणायचं की बघा मला हिंदू मुस्लिमांबद्दल काय म्हणायचं आहे किंवा दंगलीबद्दल काय म्हणायचं आहे किंवा आतंकवादाबद्दल काय म्हणायचं आहे असं काही नाही म्हणायचं. ते तुम्हाला एक गोष्ट सांगतायत आणि त्या गोष्टीतून तुम्हाला गोष्टी हाताळायला लागतात जी मला त्यांची कमाल स्ट्रेंथ वाटते. तुला आता असं जाणवतं का रे की टेक्नॉलॉजी बिंग गोईंग सो फास्ट या आत्ताच्या काळात दिग्दर्शकाला टेक्नॉलॉजीला बरोबर घेऊन जायला पाहिजे आणि पॅरलली टेक्नॉलॉजीनी त्याला सुपरसीड करता कामा नये ॲज अ डिरेक्टर म्हणून. कारण
फायनली काय आहे की डिरेक्टरला जो थॉट सांगायचा असतो तो टेक्नॉलॉजीने जर सुपरसीड केला तर त्यातला इमोशनला धक्का लागण्याची जास्ती बरोबर. शक्यता असते. तर टेक्नॉलॉजीशी जुळवून घेण्यासाठी तुला काय मला वाटतं अवेअर तर राहिलं पाहिजे. याला काही हेच नाही आहे की तुम्ही काळ सुसंगत असायला पाहिजे, कारण की ते आपल्यावर इफेक्ट करतच असतात. टेक्नॉलॉजी जितकी वेगाने वाढते, म्हणजे एआयचंच आपण घेतलं तर ते 2 वर्षापूर्वी काय होतं आणि आत्ता काय आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपण ते कन्झ्युम करण्यामधला पण फरक पडलेला आहे. पडला? किंवा ॲज अ सोसायटी म्हणूनच आपली त्या गोष्टीवरची डिपेंडेबिलिटी ही वाढत चालली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अवेअर असायलाच पाहिजे. त्याला राईट ऑफ करण्यात काही अर्थच नाही. आणि त्याचं मला वाटतं की ते आपल्या उपयोगाला कसं येऊ शकेल करेक्ट. याचा जास्त विचार करायला करता येईल. पाहिजे. आणि दुसरं हे पण वाटतं मला की त्याचा लोकांवर पण काय परिणाम होतो याचा पण विचार करावा. कारण की अल्टिमेटली माझे कॅरेक्टर्स हे आत्ताच्याच काळातले असणार आहेत. म्हणजे जर का मी कंटेम्पररी गोष्ट सांगत असेल, अनलेस अँटिल आय एम डुईंग सम पिरियड ड्रामा, मी जर का आत्ताच्या काळातली काही गोष्ट सांगत असेल तर ते त्या टेक्नॉलॉजीचा आत्ताच्या याच्यावर काहीतरी परिणाम होतोच आहे ना लोकांच्या इमोशन्सवर. की आता लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे असं आपण जे म्हणतो, किंवा सतत काय रीलचं ॲडिक्शन झालेलं आहे. करेक्ट. ते चांगले का वाईट आहे हा डिबेटचा पार्ट आहे. पण ते नाही आहे असं म्हणता येणार नाही. नाही, ते बरोबर. झालेलं आहे, ते आपण रजिस्टर करून त्याचा काय परिणाम होतो हे समजून घेऊनच ते करायला पाहिजे. आणि एआयचं तर मला वाटतं की अरे ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझ्याकडे कमी रिसोर्सेस आहेत असं मी जेव्हा म्हणतो, करेक्ट. मग तेव्हा माझ्याकडे एआय आहे, मग मी त्याच्यातून काही पण व्हिज्युअल्स जनरेट करू शकतो आणि ते अगदी रिअलिस्टिक दिसू शकतात. आणि ते माझ्याच उपयोगाला येणार आहे. असं नाही होणार आहे की उद्या एआय डिसाईड करणार आहे की मी कुठला शो करायचा आहे. मी रादर डिसाईड करेल की कुठलं एआय टूल माझ्या शोमध्ये, जर का माझ्याकडे बजेट नाही आहे तर ते कसं मला उपयोगाला येऊ शकतं. करेक्ट. सो याचे खूप जास्त बेनिफिट्स आहेत आत्ता आपल्याला या हिशोबात, की तुम्ही एका एआय टूल्सवर 5 एआय टूलचे तुमच्याकडे सबस्क्रिप्शन्स आहेत. आणि तुम्ही मे बी सेटवर न जाता अख्खी फिल्म तुमच्या घरातून फक्त प्रॉम्प्ट्सवर तयार करताय. तुम्हाला अशी पॉसिबिलिटी अशी पॉसिबिलिटी तयार होतीये. सो त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग आहे जर का मस्त. वापरायचं ठरवलं तर. सुपर सुपर. तुझी आवडती सिरीज अशी कुठली आहे का, जुनी किंवा आधीची, की जी तुला बनवायला आवडली असती कदाचित? मला गेम ऑफ थ्रोन्स सारखं काहीतरी करायला आवडेल. आणि मला असं वाटतं की ते आपल्याकडे काय म्हणू, मायथॉलॉजिकलपासून ते ॲक्च्युअल आपल्याकडे जितके काही राजे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या राजवटी राहिलेल्या आहेत, दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत वेगवेगळ्या काळामधल्या. सो मला असं वाटतं की ते आपल्याकडे आहे बरंच. त्याचा काहीतरी एक इंटरेस्टिंग तसं होतं. सो मला गेम ऑफ थ्रोन्ससारखं काहीतरी करायला आवडेल. ओके ओके. सेटवरचा एखादा मजेशीर प्रसंग की जिथं एकदम काहीतरी वेगळंच घडलं आणि जो कायमस्वरूपी लक्षात राहिला? एक नेमका निनादने सांगून टाकलाय तुला मागच्या वेळेस आम्ही जेव्हा इकडे उत्तराखंडमध्ये देहरादूनला शूट करत पावसाचा. होतो. हां. सो तो एक झालेला आहे. पण मी उलटा सांगेन, मजेदार नाही म्हणणार. क्रस्ट आणि आग्रा अफेअर हे जे माझे 2 शो आहेत ना, त्याच्यामध्ये ब्रेकअपचे सीन होते. आणि क्रस्टमध्ये तर जेव्हा मी केलं तर ती मुलगी 13-14 वर्षाची होती, तिचं ॲक्च्युअल एज. आणि तिने तो ब्रेकअप सीन इतका कमाल केलेला होता. तर तो माझा दुसराच शो होता, त्यामुळे असं नव्हतं की मी आत्तापर्यंत काय खूप लोकांना डिरेक्ट केलं आणि मी तेव्हा असं हे झालो. पण एक 13-14 वर्षाची मुलगी काय सिन्सिअरिटीने, आणि ब्रेकअप ही खूपच तशी पर्सनल आणि हार्ड हिटिंग इमोशन आहे. करेक्ट. सो तो तिने इतका कमालीचा केलेला होता. सो आय वॉज स्टन्ड त्या वेळेला. पडद्यामागे राहून पडद्यावर परिणाम घडवणं, तू ह्याला वैयक्तिकरित्या काय अर्थ देतोस? म्हणजे टेस्टिंग ब्लड म्हणतो ना आपण. हां, मी तुला आत्ता त्याच ह्याच्यात म्हणणार होतो की सुरुवातीला असं वाटतं की ॲक्टर्सला फेम आहे. लोकं ॲक्टर्सला ओळखतात. कुठला पण शो आला, फिल्म आली, काही आलं, जे स्क्रीनवर दिसतात लोकं त्यांना ओळखतात, त्यांचे फॉलोअर्स वाढतात वगैरे. आणि त्यामुळे लहानपणी पण सगळ्यांना पहिल्यांदा ॲक्टरच बनायचं असतं. त्याच्यानंतर म्हणजे लोकांना कळतं की आपल्याला ॲक्टर नाही, आपल्याला साधारणपणे एक क्षेत्र आवडतं, त्यातलं हे करूयात, त्यातलं ते करूयात, असं होतं. पण ते सेटवर जेव्हा तुम्हाला असं लक्षात येतं ना की ते 50, 100, 150 लोकं हे तुमच्याकडेच बघत असतात सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे तुम्ही कधी ॲक्शन म्हणताय, कधी कट म्हणताय, कधी तुम्ही ओके टेक म्हणताय, कधी तुम्ही म्हणताय वन मोर,
किंवा पॅकअप कधी म्हणताय, या सगळ्या गोष्टी यू आर कॉलिंग शॉट्स, ही जी एक पॉवर असते, जी पॉवर याला मी निगेटिव्हली नाही म्हणणार, पण एक तुम्ही कंट्रोल करताय सगळ्या गोष्टी. सो जो कॅप्टन ऑफ द शिप हा जो आहे ना, ते फक्त म्हणताना कळत नाही. त्याच्यामुळे ॲक्च्युली तुम्ही एक दिवसाचं जरी शूट करत असाल आणि त्या एक दिवसामध्ये तुमच्या अराउंड सगळं जग फिरत असतं, सो तो फार कमालीचा अनुभव असतो. या फील्डमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण खूप लोकांबरोबर काम करत असतो, तर या फील्डमध्ये येताना नेटवर्किंगचा कितपत उपयोग होतो किंवा हाऊ डज इट प्ले अ रोल इन न्यू कमर्स? आहे, म्हणजे तू जे फॉर्मल एज्युकेशन मीडियातलं विचारलं त्याचा पण तो फायदा असतो की तुमचं एक ॲल्युमिनियम नेटवर्क असतं, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला रिस्पॉन्ड पण करतात आणि तो एक इझी ॲक्सेस होतो. किंवा माझ्या पहिल्या फिल्मचं असं होतं की मी एकासाठी काम केलं होतं, तोच प्रोड्यूस करत होता, मग त्याच्यामुळे मी तिकडे गेलो, माझ्या एका मित्राने मला कनेक्ट केलेलं होतं तिथे. सो त्याचा फायदा होतो. इट जस्ट हेल्प्स यू टू, काय म्हणू, पहिले 2-4 कामं मिळवण्यासाठी उपयोग होतो त्याचा. पण त्याच्यानंतर मग ते कारण की तुम्ही जेव्हा पुढे कोणाला पण अप्रोच करता कामांसाठी, तर ते विचारतातच की आधी कुठे काम केलेलं आहे. मग ते जर का त्यांचे काही कनेक्शन्स असतील ते चेक करतात. किंवा कन्सिडर कर की मी कोणामुळे तरी तुला भेटलोय आणि मी तुझ्यासोबत पहिल्यांदा काम करतोय. मी जर का पहिलं काम चांगलं नाही केलं, तू दुसऱ्यांदा काम करताना तू मला नाहीच बोलवणार आहेस. सो मला फक्त तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम करताना उपयोग होणार आहे. त्याच्या पुढं जे आहे ते माझं डेडिकेशन आणि स्किल सेट आहे. म्हणजे बऱ्याच असं होतं की तुम्ही न्यूकमर आहात, तर कदाचित तुमच्याकडे स्किल सेट खूप नसेल, पण तुमचं डेडिकेशन दिसत असतं सेटवर. सो समोरचा या गोष्टीसाठी पण ओके असतो की चल आता तुला नवीनच म्हणून गोष्टी कळत नाहीत, पण तुझ्यामध्ये मला जिगर तर दिसते शिकण्याची, काम करण्याची. सो ये परत एकदा कामाला. कमिंग टू दी लेटेस्ट ट्रेंड, मायक्रो ड्रामा म्हणजे 1 मिनिट एपिसोड हे खूप चालू झालंय. तुला असं करावं असं वाटतंय सध्या? अरे ते इंटरेस्टिंग आहे फार. माझे काही मित्र करतायत ते, सो मी त्यांच्या 1-2दा सेटवर गेलो होतो. मी त्यांचे काही तयार झालेले पण बघितलेत. सो मला वाटतं की हे चॅलेंजिंग तर आहे की तुम्ही 1 मिनिटात गोष्ट सांगताय. आता आपण तसं ऑलरेडी इंस्टाग्रामवर रील्स बघत असतो की ज्या साधारणपणे 1 मिनिटाच्या असतात आणि काही गोष्टी, पण 1 मिनिटाचा ड्रामा हा तुम्ही 60 वेळेस तयार करणार आणि त्याच्यातून एक पूर्ण गोष्ट सांगायची आहे. सो ते मला इंटरेस्टिंग वाटतं. आणि ते मला असं वाटतं की जर का काही चालू आहे ना, तर त्याचा ऑडियन्स आहे, यासाठी ते चालू आहे. ते तुम्हाला कळायला पाहिजे की तो ऑडियन्स कुठला आहे. करेक्ट. म्हणजे उद्या जर का मी असं म्हटलं की माझा मायक्रो ड्रामा शाहरुखने बघितला पाहिजे, तर ही चूक अपेक्षा आहे. कारण की शाहरुख म्हणजे मी आता म्हणतोय, पण तो त्याचा ऑडियन्स नाही. सो तुम्हाला हे कळायचं की तुमचा ऑडियन्स त्या फॉर्मॅटचा कुठला आहे, आणि मग तुम्हाला ते कळेल की मग त्यांच्यासोबत काय वर्क होणार आहे, काय वर्क नाही होणार आहे. सुपर. पण मायक्रोड्रामा ही फार इंटरेस्टिंग स्पेस आहे आता असं वाटतं मला. आणि जे नवीन आहेत त्यांना तर वाटतं जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की आता थोडंसं ते लो स्टेक्स आहेत. तुम्ही स्वतः काहीतरी करून बघू शकता की तुम्हाला जास्त लिहायचं पण नाही. 1 मिनिटाची एक गोष्ट लिहायची, असे तुम्ही 5 किंवा 10 एपिसोड लिहा एका मिनिटाचे. ते शूट करायला पण तुम्हाला साधारणपणे 1 ते 1.5 दिवसच लागेल. सो स्वतःला ते टेस्ट करता येणं पण त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. सो आता हे सगळं आपण खूप छान पद्धतीने तू उलगडून सांगितलंस, पण कमिंग टू द बेसिक्स असं आपण म्हणतो ना, की एक चांगला दिग्दर्शक, एक चांगला माणूस, ह्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं? मला या 2 वेगळ्याच गोष्टी आहेत असं वाटतं. कारण की चांगला दिग्दर्शक असणं याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की काय म्हणू, तुमचा क्राफ्टवर होल्ड किती आहे आणि तुम्हाला गोष्टीची समज किती आहे. ते तुम्हाला, आपण जेव्हा म्हणतो अरे हा वाईट डिरेक्टर आहे, म्हणजे त्याचं कामावरून आपण ते जज करतो, किंवा हा खूपच भारी डिरेक्टर आहे, ते कामावरून जज करतो. सो तुमचं ते कामाचं ते आहे. पण माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे त्या सेटवरच्या लोकांना माहिती असतात, किंवा इन जनरल तुमच्या रोजच्या आयुष्यातून. सो मला असं वाटतं की चांगला डिरेक्टर किंवा चांगला माणूस हे 2 वेगळे लोक आहेत, आणि जे 2 वेगळ्या ऑडियन्सला केटर करतात. चांगला डिरेक्टर हा फक्त त्याच्या ऑडियन्सला केटर करतोय जो त्याला स्क्रीनवर बघत असतो, आणि तो चांगला माणूस आहे की नाही हा तो त्याच्या क्रूला केटर करतोय. सो हा क्रूसाठीचा प्रश्न असतो की हा चांगला डिरेक्टर आहे पण माणूस वाईट आहे, सो याच्यासोबत काम करूयात का नको. आणि ते डिपेंड करतं बऱ्याचदा की त्या वेळेसची लोकांची परिस्थिती काय. पण मला असं वाटतं की क्रू म्हणून तरी एव्हरीवन प्रेफर्स टू वर्क विथ अ बेटर पर्सन. आणि त्याचा फायदा पण मला असा वाटतो की उद्या जर का अशी काही परिस्थिती आली की तुम्हाला लोकांकडून फेवर घ्यायचे, तुमचे काही एखादं काम आहे की ज्याच्यामध्ये कदाचित बजेटिंगचा काही प्रॉब्लेम असेल, पण तुम्हाला माहिती आहे की हा माणूस चांगला आहे आणि मला हा पाहिजे. अशा वेळेस तुम्ही किती चांगले डिरेक्टर असा, तुम्ही जर का माणूस म्हणून वाईट असाल
तर कदाचित लोक तुमच्यासोबत काम करायला नाही येणार. क्रू म्हणून ऑडियन्स तर सगळं असतंच, कारण तुमचं काम चांगलं आहे, ऑडियन्सला चांगलं काम बघायचंच असतं. करेक्ट. सो ते बघणारच आहेत. येस. पण तुमचे सहकारी तुमच्यासोबत काम करतील का, गिव्हन अ चान्स, करेक्ट हा त्यातला. आणि मग जेव्हा अवघड वेळ येईल तेव्हा किती लोक तुमच्यासोबत असतील. उभे राहतील, करेक्ट करेक्ट. हा त्यातला भाग होतो. मस्त मस्त. कमिंग टू दी लास्ट क्वेश्चन, गिव्हन अ चॉईस, व्हॉट विल यू से अबाउट, गिव्हन अ चॉईस 5 असे कुठले मुद्दे तुला नवीन लोकांना सांगावेसे वाटतात? 5 असं अवघड होईल मला, पण मला जे Fine. कुठले मुद्दे तुला असे हां की नाही ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या क्षेत्रामध्ये या किंवा अशा पद्धतीने काम करा, असे कुठले मुद्दे तुला? स्किल्स आपण इम्प्रूव्ह करू शकतो, पण डेडिकेशन कामावर असायला पाहिजे. जे मी म्हटलं की मला पहिल्या सेटवर गेल्यानंतर कळलं की शिस्त असणं गरजेचं आहे. सो ते कामाची शिस्त आणि ओनरशिप असायला पाहिजे आपल्या कामाबद्दलची. त्याच्यानंतर मला वाटतं की वेगवेगळ्या, म्हणजे साधारणपणे हे होण्याची खूप शक्यता असते की आपण एका कंपूमध्ये राहतोय आणि दुसऱ्या टेस्ट असणाऱ्या लोकांना आपण डिसोन करतोय किंवा त्यांना आपण कमी नजरेने बघतोय. सो मला असं वाटतं की ते असणं खूप गरजेचं आहे की तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत की ज्यांचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे राईट कामाकडे बघण्याचा आणि काय फिल्म्सकडे, सिरीजकडे, सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. आणि मग ते समजून घेण्याने आपणच काय म्हणू इम्प्रूव्ह होतो, गोष्टींकडे जास्त चांगल्या पद्धतीने बघायला लागतो. म्हणजे हे म्हणणं खूप सोपं असतं, रोहित शेट्टीच्या फिल्म काय फिल्म असतात का, पण ते पण खूप मोठं असतं की त्या पद्धतीचं ग्रँजर सिनेमावर दाखवणं, ते वर्क करणं ऑडियन्ससोबत इतके वर्ष तो जे करतोय ते. सो त्यामुळे ते सतत, आणि मला वाटतं एक सुरुवातीच्या काळामध्ये होण्याची शक्यता खूप असते की एक पर्टिक्युलर काइंड ऑफ सिनेमा इज ओनली सिनेमा समजणं. सो तसं न देता जितके जास्त पद्धतीचं बघणं शक्य असेल तेवढं बघणं, जितक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांसोबत इंटरॅक्ट होणं शक्य असेल तितक्या वेगवेगळ्या लोकांसोबत इंटरॅक्ट होऊन स्वतःला समृद्ध करणं, हे वाटतं मला महत्त्वाचं. मस्त मस्त. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि अशाच परत एकदा आपण गप्पा मारूया अशी आता एक खरंच फिलिंग आहे. आणि व्हेरी सॉरी, पण वेळ कमी असल्यामुळे मी हे कट डाऊन करतो. पण परत एकदा मी तुला नक्की बोलवीन, त्यावेळेला आपण परत वेगळ्या पद्धतीने गप्पा मला पण आवडेल परत यायला. नक्की. थँक्यू व्हेरी मच. आज मंदारशी आपण गप्पा मारल्या, त्याचा दिग्दर्शनाचा जो प्रवास आहे ॲज अ दिग्दर्शक म्हणून तोही बघितला आणि यंग जनरेशननी काय करावं, काय डोळ्यासमोर ठेवावं याची काही उदाहरणं त्यांनी आपल्यासमोर सांगितली. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या अनुभवी व्यक्तींना या पॉडकास्टद्वारे नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत मी सगळ्यांची रजा घेतो. मीडिया आणि बरंच काहीमध्ये मी मंदार गोडसे आपल्या सगळ्यांचा आभार मानतो.